ॲटोमॅटिकली वाजायला लागले. अरे बापरे. बटन न दाबता आम्ही गाढ झोपले. बटन न दाबता ॲटोमॅटिकली गीझर चालू होते सर. तर ते म्हणले की असं असं त्या रूममध्ये अशी अशी घटना घडली होती, त्या रूममध्ये तू राहतेस, सावध राहा. म्हणलं काय घडली होती काकी? तर ते म्हणल्या की मला पहिल्यांदा भूतावर विश्वास नव्हता, पण मला खरंच जाणवलं भूत हे आहे. आणि मला इतकं की फोन करून कोणाला तरी बोलून घ्यावं 5 मिनिटात, की मला श्वास थांबला होता. आई आई करून असं बोलायला सुद्धा आवाज येत नव्हता. आणि ती माझ्या मागे थांबली होती ना, की मला नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते गुगल फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर खूप भयानक असा अनुभव घडलेला आहे. तर तो काय आहे आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार मॅम, काय आपलं नाव? माझं नाव रजनीगंधा रोहित शहा, मला लाडाने राणी बोलतात. बरं, आणि आता राहिलं कुठे आहेत तुम्ही? अपार्टमेंट आहे तिथे राहते. बरं, आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मी प्रॉपर पुण्यातलीच आहे. पुण्यातलीच. हो. बरं, आणि आता काय करता तुम्ही? मी आता इव्हेंट मॅनेजमेंटचं करते. पुण्यामध्येच? हां, पुण्यामध्येच. बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिल्या अनुभवातून सुरुवात कशी होती? थोडा खूप हॉरर अनुभव आलेला आहे सर मी. आणि मी अजूनही तिथेच आहे. मी रूम पण शोधते आहे, पण मला चांगली रूम भेटत नाही आहे आणि बजेटमध्ये बसत नाही आहे. मग मी थांबली आहे. पण मी खूप त्रासला तिथे वैतागलेली आहे. मी माझ्या फॅमिलीबरोबर राहत होते, खूप सुखी होते. फक्त प्रॉब्लेम असा झाला इव्हेंट मॅनेजमेंटच्या जॉबमुळे माझी फॅमिली डिस्टर्ब होत होती. कारण कॉल टाईम एकदम परफेक्ट नसायचा. ज्यावेळेस कॉल टाईम येईन त्यावेळेस मला जावं लागायचं. त्यामुळं मी एक विचार केला की आपण रूम घेऊन राहू. मी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहिले. पण फॅमिलीतले सगळे मला म्हणत होते की सोडू नको रूम, तिथे गेल्यानंतर काय अनुभव येतील काय नाही, कशी लोकं असतात तुला नाही माहिती बाहेरची दुनिया. माझा भाऊ तर खूप ओरडत होता, तरी पण मी कुणाचंही ऐकलं नाही. माझ्यामुळे जर होतोय ना तुम्हाला त्रास, मी जाते. मी रागाच्या बऱ्या बॅगा वगैरे आवरली. आणि म्हणजे पहिल्यांदा काय झालं, मी एकटे ठिकाणी इव्हेंट होतं माझं. घरच्यांना तुम्ही असे काय म्हणाल की तुम्हाला माझा त्रास होत तर मी निघून जाईल म्हणून? कारण माझ्या भावाचं लग्न नवीन झालं होतं आणि माझा याचा कॉल टाईम रात्री 2-3 असं असायचा किंवा पहाटे 4-5चा असायचा. त्यामुळं त्यांना डिस्टर्ब व्हायचं आवाजामुळं. त्यामुळं मी म्हणलं ठीक आहे, मी साईडला जाते की आपल्यामुळे दुसऱ्यांना कुणालाही त्रास नको म्हणून. म्हणून मी फ्लॅट बघण्यासाठी सुरू केलं. तर एक इव्हेंट संपल्यानंतर मी म्हणलं ट्राय तर करू आता आपण. ह्या एरियामध्ये इव्हेंट होतं कोरेगाव पार्कमध्ये, म्हणून आम्ही तिथे गेलो. एक सिक्युरिटी गार्ड होते त्या अपार्टमेंटमध्ये बाहेरच. तर त्यांना मी म्हटलं काका इथे फ्लॅट वगैरे आहे का? तर ते म्हणले आहे. तर त्यांनी लगेच ओनरला फोन केला, बोलून घेतलं मला. चावी वगैरे त्यांनी म्हणजे त्यांच्याकडेच असल्यामुळं ओनरने सांगितलं चावी म्हणजे ओपन करून फ्लॅट दाखवा त्यांना व्यवस्थित. मी येतच तोपर्यंत 5-10 मिनिटात, कारण ते त्याच अपार्टमेंटमध्ये होते राहायला. आणि त्यांनी म्हणले की न ठीक आहे येतो मी. आणि त्यांनी रूम वगैरे दाखवली. रूम वगैरे मला पसंत पडली. मी फायनल डन केला. दुसऱ्या दिवशी मी मम्मीला फोन करून सांगितलं की मी तिथे जाणार आहे. तर ठीक आहे म्हणली. पण पहिल्यांदा नकोच म्हणत होते घरचे की मुलगीची जाते मुंबईसारख्या सिटीमध्ये काय प्रकार घडतात, कुणाचीच मान्यता नव्हती. पण मी डेअरिंग केली आणि माझी पण डेअरिंग होत नव्हती की एकटी राहायचं. पण मी कॉन्फिडन्सली का गेले की मला लाईफमध्ये कुठेतरी करिअर लाईफ करायचं आहे. तर म्हणून मी बाहेर पडले घरातून की घरातली किरकिर नको, डिस्टर्ब नको. आणि मला फोकस काय होता करिअर लाईफ. म्हणून मी पुढे जाण्यासाठी गर्ल्स हॉस्टेल घेतलं. आणि मला पण खूप आनंद झाला की मला एकाच वेळेस लगेच म्हणजे जास्त शोधावं लागलं नाही. आनंदाने मी गेले तिथे. आणि गेल्यानंतर तिथे सगळं साफसफाई वगैरे केली. पण गर्ल्स हॉस्टेल असल्यामुळे ना खालचा फ्लॅट त्यांनी कलरिंगला काढला होता. त्यामुळे ते कलरिंगचं सगळं जे कपाट वगैरे आणि बेड सगळे माझ्याच रूममध्ये आणून ठेवले. मी पण घाबरले. म्हणलं हे काय गोडाऊनमध्ये मला ठेवले काका, असं का केलं म्हणलं तुम्ही दुसऱ्या दिवशी? पहिल्या दिवशी तर छान दाखवला फ्लॅट, 4च बेड आणि 4 कपाट. आणि दुसऱ्या दिवशी सगळं म्हणलं हे का केलं तुम्ही एवढं रात्री? तर कलरला काढलं. म्हणलं दुसरीकडे ठेवायचं ना काका, तुम्ही आम्हाला रूम दिली, आम्ही डिपॉझिट रेंट वगैरे देणार आणि आमच्या रूममध्ये सामान आणून ठेवले. तर ते म्हणलं 2-3 दिवस समजून घ्या. ठीक आहे म्हणलं समजून घेते. आणि ज्या दिवशी आम्ही रात्री तिथे गेलो साफसफाई केली. साफसफाई केल्यानंतर स्टार्टिंग अशी झाली की जी गोदरेजचे कपाट त्यांनी ठेवले होते त्याला लॉक वगैरे काय नव्हतं, फक्त असं हे केलं होतं. तिथे आधी गर्ल्स ज्या काय घडत होत्या प्रकार ते मला कधीही काही कुणी सांगितलं नाही. पहिलाच दिवस होता आणि मी त्या एरियात नवीन असल्यामुळे ना मी काय एवढं कुणाला विचारणा केली. माझ्या डोक्यात एवढंच करिअर लाईफमध्ये फोकस आणि घर सोडले. आता आपल्याला मोकळीकता मिळेल, मोकळा श्वास घेऊन जगता येईल आणि कुणाची किरकिर नको, भांडण नको, बिनधास्त जीवन जगता येईल. आणि करिअर लाईफवर फोकस दिल्यामुळे ना मला 4 पैसे चांगले मिळतील, कुठेतरी मी स्वतःचा फ्लॅट घेईन असा एक कॉन्फिडन्स होता माझ्या. हे तुमचे विचार? हां विचार.
पण घरच्यांचे अजिबात विचार नव्हते. मी साफसफाई केल्यानंतर ज्यावेळेस घरामध्ये राहायला सुरुवात केली, पहिल्याच दिवशी अनुभव आला मला. गोदरेजचे कपाट आहे ना, फॅन चालू केलं होतं 5 नंबरवर आणि मी झोपले होते साफसफाई करून. ऑटोमॅटिकली वाजायला लागले. अरे बापरे! हां. आणि कोणत्या वेळेस? रात्री 1:30-2च्या दरम्यान. मला हे बघा अंगावर काटा येतो, मी खोटं बोलत नाहीये. कारण का की मला तिथं काय घटना घडली होती आधी, ते नंतर मी तुम्हाला सांगते. पण ते मला अजिबात माहिती नव्हतं आणि घर मालकांनी सांगितलं नाही, सिक्युरिटी गार्डनी पण सांगितलं नाही. फक्त रूम त्यांना द्यायची होती का तर त्यांना एक पैशाची गरज होती असं मला वाटलं नंतरनं. तर म्हणून त्यांनी दिली. पण मी अजूनही मला विश्वास नव्हता की खरंच भूत वगैरे आहे. मला पण एक शोध लावायचा होता. जर तसं असेल ना तर मी त्या गोष्टीचा खरंच पूर्ण शोध लावला आणि ते सुरुवात झाली. त्याच्यानंतरनं मी म्हणलं असं होत असेल एखाद्या वेळेस, खालनं कपाट आणले, ते लॉक नसल्यामुळे वाजत असेल. मी सगळे लॉक पॅक केलं आणि झोपले. दुसऱ्या दिवशी माझी मम्मी, माझा भाऊ, माझी बहीण सगळे मला भेटायला आले की रूम कशी घेते, काय कशी राहते ते बघण्यासाठी. आणि आम्ही गर्ल्स हॉस्टेलमध्ये 4 मुली होतो ना, त्यातल्या 2 मुलींनी रूम सोडलं होतं आणि माझी मैत्रिणी मी तिथे राहायला गेलो होतो. तिचं नाव प्रियंका आणि अजूनही आम्ही राहतो त्या रूममध्ये. तर त्या रूममध्ये माझी मम्मी, माझा भाऊ, माझी बहीण त्या आले भेटायला सकाळी 11ला आणि 4-5 वाजता गेले. आम्ही बाहेर मेसमध्ये जेवण वगैरे करून आलो आणि ते थोडं आराम करत होते. आम्ही गप्पा वगैरे चालल्या होत्या आमच्या छानपैकी आणि त्यांनी सगळं बघितलं कोपऱ्यात काय कसं व्यवस्थित आहे की नाही, वातावरण वगैरे कुठं काय प्रॉब्लेम नाही ना, लाईटचे मीटर वगैरे सगळं चेक केले. आणि त्याच्यानंतरनं असा आवाज यायला लागला. आई आणि भाऊ बहीण सगळेजण घरी गेले. त्याच्यानंतर रात्री परत 1:30-2 वाजता बाथरूममध्ये जो गिझर असतो त्या गिझरमधून आहे ना, बटन न दाबता, आम्ही गाढ झोपले, बटन न दाबता ऑटोमॅटिकली गिझर चालू होते सर. आणि मी त्यावेळेस पण इतकी घाबरले. बाथरूममध्ये जाऊन वाकून बघते तर लाल लाईट लागली आहे, गिझरचा आवाज येतोय. गिझर चालू केल्यानंतर घॉंग असा आवाज येतो ना, सेम तसा आवाज आला. तो आवाज आल्यानंतर मी जरा घाबरले आणि मी दुर्लक्ष केलं आणि परत झोपले. परत तो आवाज येतोय ऑटोमॅटिक. मी बाथरूमचा नळ चालू केल्यानंतर तिकडं आवाज येण्याचं काही कारण नाहीये ना. बरोबर. मी लाईट ऑफ करून झोपलीये आणि फक्त 0 बल्ब लावलं. हे काय प्रकार चाललंय म्हणलं. मी घरमालकांना त्या क्षणी फोन लावू का काय करू असं झालं मला. मी मम्मीला फोन केला तर मम्मी परत म्हणून तिथे राहायचं नाही, ताबडतोब घरी आहे. मी म्हणलं तर काय करायचं. मी सकाळी सांगितलं तरी घरमालकांना की नाही का असे कपाटचे आवाज येतात, ते लाईटचा आवाज येतोय. आत्ता ताजी घटना ही पौर्णिमेची कालची. आणि अशा घटना खूप घडायला लागल्यात तिथं. मी मम्मीला हळूहळू घटना वाढायला लागल्या तशा मी सांगायला लागले की मम्मी पौर्णिमेच्या दिवशी ना खिडकीतनं मांजर आली. पहिल्यांदा ती कशी आली मलाच माहीत नाही, कारण तिला येण्यासाठी ना तिथं पेसच नव्हता, येऊ शकत नाही तिथनं. आणि ती आली, तिने ज्यावेळेस उडी मारली ना, पूर्ण एक अख्खा माणूस उडी मारतो त्या पद्धतीने आवाज आला त्या खिडकीतनं. आणि मी इतके डेंजर घाबरले ना, हादरा बसला. माझं तोंड इकडे होतं आणि तिने जे उडी मारली ना, माझं पाय ओढल्यासारखं झालं अक्षरशः. आणि तो पाय ओढतोय ना तसं मी हळूहळू मागे वळून बघतेय आणि ती मांजर अशी माझ्याकडे रागाने बघते, असं डोळे असे लाल आणि आवाज करते. आणि मांजर रडणे हा जो आवाज असतो ना, कुणाचं तरी मृत्यूचं एक म्हणतात ना साधन, की काहीतरी किंचाळती, तशी ती ओरडायला लागली. आणि मी तिला बाहेर काढू तरी कशी, दरवाजाच्या तिथंच आहे ना ती. मी तिला इतकं पाणी बिणी टाकायला, बॉटल बेसलरची होती ती घेतली, पाणी टाकलं. तर तिला पण जायचं होतं बाहेर, पण ती जात नव्हती. आणि मी खूप प्रयत्न करून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तिने मग अक्षरशः मी झाडू वगैरे घेतलं तिथं आणि तिला असं करून केलं, ती गेली उडी मारून. त्याच्यानंतरनं शांत झालं सगळं वातावरण. मी परत गाढ झोपले. त्याच दिवशीची घटना, पौर्णिमेच्या दिवशीची गोष्ट. आमची जी स्लायडिंग विंडो आहे बेडच्या शेजारी, तिथून झाड याचं आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडावर कोणतरी बसले, माझ्याकडं बघते आणि असं आवाज करते काचेला उघडण्यासाठी. मी पूर्ण काच पॅक केली. गरम होतंय, आता काय करायचं म्हणलं, उन्हाळ्याचे दिवस आहेत तर फॅन पण चालू आहे आणि तरी पण कोणीतरी इथं सावली दिसते ब्लॅक कलरची. मला किती त्रास होतोय तिथं हे माझ्या आत्म्याला माहिती, पण मी घरमालकांना का सांगू शकत नाही. घरमालक म्हणतील रूम खाली करा आणि मम्मी पप्पांना जर सांगितलं तर ते म्हणतील तिथे राहू नको, पहिली इकडं आपल्या घरी निघून. आणि माझं डोक्यात काय, करिअर लाईफ फोकस, एवढं डोक्यात. त्यामुळे मी ती रूम काय सोडू शकले नाही. आणि ती सावली मला आहे ना वारंवार दिसत होती, पुसट येत होती, जात होती. आणि मला असं वाटत आकृतीमध्ये तुम्हाला काय अंदाज कसं माहिती का, असा चेहऱ्याचा आकार होता आणि खाली असं एकदम निमुळत शिफ्ट सारखं होता आकार, तो माशासारखा. म्हणजे ते काय ह्युमनचं नव्हतं असं? हा, वेगळाच आकार होता. आणि मला काहीच कळलं नाही. मी इकडून मांजर हाकलली, तोंड हातपाय धुवून परत फ्रेश होऊन शांत मुडकेला आणि झोपले. पुन्हा हे असं म्हणजे काय प्रकार चाललेत माझ्या बाबतीमध्ये. इकडून पाय ओढतंय कोणीतरी. आणि एक मुलगी अशी एकदम अचानक त्याच दिवशी
ते सगळं परत मी खिडकी उघडून अशी उघडली, पटकन लावली परत रिटर्न. आणि थोड्या वेळाने काय झालं, मध्यरात्री 3 वाजता इतक्या जोरजोरात कुत्री खालनं ओरडत होते. आणि एक कुत्रं नाही, 25 ते 30 मग ते त्याच्या आधी पण ओरडत होती का रात्रीची कधी कुत्री? ह्याच्या आधी कधीच नाही. आणि मी म्हणले एकाएकी हे काय प्रसंग पटापट व्हायला लागले. आणि मला झोपच लागेना 3 वाजेपर्यंत. मध्यरात्री 3 वाजता थोडी कुठंतरी झोप नाही लागली, तर मागच्या साईडला कोणतरी येऊन उभं राहिले. आणि उभं राहिले, मला भास जाण होते. मी असं थोडंसं पालतं झोपले होते, खूप डोकं दुखायला लागलं होतं आणि झोप पण लागत नव्हती. मी पालतं झोपले आणि असं तोंड डोकं तिकडं तोंड करून झोपले. आणि ती माझ्या शेजारी येऊन थांबली आहे, काही बोलत नाहीये, काय नाही. मांजर नाही, मुलगी. अच्छा. हां, काहीच बोलत नव्हती. हेअर्स तिचे कर्ली होती आणि पिंक कलरचं जेम्स. ती येऊन उभी राहिली, तर मला भास झाला असं मला वाटलं, म्हणून मी काय केलं, मोबाईलची टॉर्च लावली. टॉर्च लावल्यानंतर ती गायब झाली. आणि आम्हाला ज्यावेळेस पाय ओढत होते ना, ते मांजर आलती त्यावेळेस असं वाटत होतं की कोणतरी मला बोलतंय, इथं राहू नको, ही रूम सोड, ही माझी रूम आहे. अरे म्हणलं, मी तुझी रूम आहे, मी काय इथं पैसे देऊन राहते, मी काय थोडी फुकट राहते, पण इथं माझं वास्तव्य आहे. असं झालं घटना. आणि ज्या दिवशी मी पाणी भरायला, पाणी नव्हतं आलं दुसऱ्या दिवशी, म्हणून मी खाली गेले पाणी आणायला. वर चढत नव्हतं, काहीतरी पुण्यात बंद होतं पाणी त्या दिवशी, म्हणून मी खाली गेले पाणी आणायला. तर त्या काकी म्हणल्या, तू कुठं राहते? मी म्हणले, ह्याच अपार्टमेंटमध्ये. ते म्हणलं, कितव्या मजल्यावर? तर मी सांगितलं 5व्या मजल्यावर. ते म्हणले, रूम नंबर काय होता? तर मी म्हणलं 205. तर ते म्हणले की असं असं त्या रूममध्ये अशी अशी घटना घडली होती, त्या रूममध्ये तू राहतेस, सावध राहा. म्हणलं, काय घडली होती काकी? तर ते म्हणल्या की त्या रूममध्ये एका मुलीचा मर्डर झाला होता आणि तिचं तिथं आत्मा भटकतो. ती रूम तुला कशी काय दिली? ती रूम जात पण नव्हती भाड्याने, आणि तुला ती कशी दिली, आणि तू कशी राहतेस तिथं? मग मी तिला रडून सांगितलं, काकी अशा अशा घटना घडतात एक तिथं. पण त्या म्हणल्या की बघ, लवकरात लवकर सोड, नाही तर तुझ्या पण जीवाला धोका आहे, तुझंही काही तिथे कमी जास्त होईल. म्हणलं, खूप भयानक घटना होतात. मी रात्र पूर्ण आहे ना, अजूनपर्यंत 1 वर्ष झाले, पहाटे 3 नाही 4-5 वाजेपर्यंत जागी राहते आणि सकाळी झोपते मी. असा प्रकार चालला आहे. कारण मी खूप ठिकाणी रूम शोधते, मिळत नाही आहे आपल्या बजेटमध्ये, म्हणून मी तिथे राहते. सगळ्यांना वाटतं की नाही का, एवढा त्रास होतोय तर तू का राहतेस तिथे? पण मूळ कारण ते आहे सर. आणि ती रूम सोडायची म्हणलं तर दुसरीकडे शोधायला वेळ जाणार आणि त्यात वेळ जाणार, आणि म्हणून मी तिथे राहते. त्या अपार्टमेंटमध्ये तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण कोण राहतं? बरेच राहतात ते. त्यांना असा काही अनुभव आलाय का? त्यांना नाही आलेला. तुम्ही विचारलं का त्यांना? हो, सगळ्या अख्ख्या बिल्डिंगला विचारून बसले मी. घर मालकांना सांगितलं, फॅमिलीला सांगितलं. आमची फॅमिली तर म्हणतात तिथं राहूच नकोस तू. पण मी म्हणलं, आई होतं असं, काय टेन्शन नको घेऊ, आज ना उद्या ते सगळं त्रास बंद होईल. आणि मी त्यासाठी ना धूप दीप आणि बरंच दर्ग्यामध्ये जाऊन आले, ब्राह्मणांकडे मम्मीबरोबर जाऊन आले, आईला जे कोण सांगेल त्या देवऋषाकडे जाऊन आले. आणि ज्या दिवशी तशी घटना घडली ना, ती मुलगी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली होती आणि ते मांजर, त्यावेळेस मी एकदम तापाने फणफणले. 8 दिवस पूर्ण आजारी पडले होते सर मी. मम्मीने मग मला दर्ग्यात वगैरे नेलं, तिथं ते त्यांच्याकडून थोडंसं शांत केलं. आता मला थोडंफार बरं वाटते मला त्या रूममध्ये, पण मला भीती वाटते. पण अमावस्या पौर्णिमेला तर मी पूर्ण रात्रभर जागे असते. मला पहिल्यांदा भूतावर विश्वास नव्हता, पण मला खरंच जाणवलंय भूत हे आहे लाईफमध्ये. सगळेजण हसतात की काही सांगते, म्हणजे भूत वेड्यात काढतात, पण मी स्वतः कॉन्फिडन्सली सांगते की भूत आहे लाईफमध्ये. बर, मग तुम्ही त्याची काय चौकशी वगैरे केली का, की तुमच्या आधी तिथं कोण राहत होतं, किंवा त्यांना काय अनुभव करायला, अशी काय माहिती काढली का? त्या मुली नव्हत्याच तिथं, कारण सुट्ट्या लागल्या होत्या मे महिन्याच्या, आणि त्या मुली गेलेल्या होत्या आणि मला रिकामा रूम फ्लॅट मिळाला. एक आजी होती राहिला. ती आजीला त्यांनी काढलं का, की तिथं गर्ल्स हॉस्टेल असल्यामुळं तिला एक थोडे दिवस दिलं होतं टेम्परवारी. त्यांच्या मुलगीचं जावयाचं भांडणं व्हायचं की तुझी आई नको म्हणून टेम्परवारी दिलं होतं. ते ओळखीचे होते. मी म्हणलं, असं तर आजी असल्या आमच्यासोबत काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. तर ते म्हणले, नाही इथं कसं होतंय, 4 मुली ठेवायचं आहे ना, असा विषय. तर ते म्हणले की इथं जर आजी ठेवली ना, तर गर्ल्स अजून मिळत नाही आम्हाला, अवेलेबल होत नाहीये. बरोबर. आजीला बघून की ती आजीची किरकिर असणार, मोबाईल चालू करून देणार, ते इथं पाणी सांडलं, तिथं हे घाण केलं, कुठे वेफर्स खाऊन मुली फेकतात वगैरे, ते किरकिर नको. आम्ही अनुभव घेतला, त्यामुळे 3 मुलींनी रूम सोडून गेले. त्यामुळे आता तुम्ही राहा दोघीजणी, अजून 2 मुली ॲड करू आपण त्या रूममध्ये, काय प्रॉब्लेम नाही. पण मी म्हणलं, काका या अशा गोष्टी करतात. ते काका त्यांनी मला सांगितलं, हो इथं घडलेली घटना, आणि तुम्हाला जर डायरेक्ट माझ्या अंगावर धावून आले आणि ओरडायला लागले, तुम्हाला जर पटत नसेल तर सोडून द्या, पण आमच्या इथलं फ्लॅटची बदनामी कुठं करू नका, घडली घटना. म्हणलं, काका या गोष्टीमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. बरोबर. आता मी एक स्ट्रॉंग आहे म्हणून तिथं राहू शकतो. आणि माझी मम्मी पण ओरडते, आमची फॅमिली पण ऑब्जेक्शन घेऊ शकतील ना, की अशी रूम तुम्ही देताय कसं, ते शुचीभूत करा, तिथं काहीतरी विधी करा, म्हणजे ती शांत करा, असं मी त्यांना सांगितलं ना.
तर ते काय ऐकतच नाहीयेत. मग ते म्हणलं तुम्हाला नाही पटत तर रूम सोडा, डायरेक्टली असा डिसिजन करताय. म्हणलं ठीक आहे मी गेले. तर दुसरी कोण आली त्या रूममध्ये तिला पण जीवघेणी परीक्षा घेतली का बरोबर आहे. म्हणलं. हो. काय चुकलं सर माझं? मग मी तेच बोलले त्यांना आणि मी आत्तापर्यंत तिथे राहत होते, पण ती रूम सोडून टाकली आता आणि दुसरीकडे शिफ्ट झाली. बरं, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं, की तुम्हाला ते सगळं दिसलं मांजरावर किंवा नाही का त्या सगळ्या गोष्टी दिसल्या. तर हे एकच दिवस घडलं होतं का नंतरून पण कधी घडलं होतं? नाही दर अमावस्या पौर्णिमेला हा त्रास तर म्हणजे शाडू वगैरे दिसते, मांजर हे एखादं कोणतरी मागे उभं राहिले हे रेग्युलर दिसतंय म्हणजे मला. कुठल्या वेळेस जर पण कधी दिसायचं? रात्री 1-1:30च्या नंतरच सुरुवात होतं आणि 3 वाजेपर्यंत हे त्रास मला सहन करायला लागतो. पण रात्री 1-1:30 वाजता तुम्ही केस काय विंचरत होता? नाही, मी जॉबला ज्या दिवशी जाऊन आले ना, आल्यानंतर फ्रेश झाले आणि माझी मैत्रिणीची IT पार्कमध्ये असल्यामुळे ती प्रियंका रात्री निघाली 5 वाजताच निघाली, 7ला तिथं टच व्हायला लागतं. तर ती तिथे नाईट शिफ्ट असल्यामुळे तिथं पोहोचण्यासाठी गेली आणि मला माहिती होतं घरात कोण नाही आहे, मी एकटीच आहे. तर मी फ्रेश झाले म्हणजे माझ्या जॉबवरनं आल्यानंतर मी फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर ज्यावेळेस मी आरशासमोर आवरत होते, आरशासमोर आवरत असताना ती मुलगी पिंक ड्रेसमधली कर्ली हेअर्स मॅगी डूडल्ससारखे एवढेच होते तिचे हेअर्स शॉर्ट आणि शूज घातले होते आणि ती माझ्या मागे उभी राहिली होती. आरशात बघते ना तर ती मला दिसते, माझ्याकडे बघून हसतीये आणि मागोळून बघते तर कोणच नाही आहे. मी अजून घाबरले. म्हणलं हा काय प्रकार आहे? माझी मैत्रीण पण घरात नाही आहे, मी एकटीच आहे, घरात कोणच नाही. हा मला का भास होत आहे? आणि हा भास पाहून मी इतकी घाबरले होते ना की ते 2-3 वेळा तशा घटना घडल्या. मी म्हणलं मागे तर कोण नाही आहे ना, मग जाऊ दे, होत असेल भास. मी बेडवर झोपले. बेडवर झोपल्यानंतर पण ती पिंक ड्रेस घातलेली मुलगी पुन्हा रिटर्न माझ्या मागं आणि मी तिकडे बघून भिंतीच्या साईडला खिडकी होती त्या साईडला मी मोबाईल घेऊन माझे रील्स वगैरे बघत होते आपले मोबाईलवर इंस्टाग्रामचे आणि ही परत माझ्या मागे येऊन उभी राहिली आणि मला असं एकदम जाणवलं कोणतरी माझ्या मागे उभं राहिले आणि तरी पण मला मागे वळून बघायला इतकी घाबरले होते ना, मी घामाघूम झालते. कसं बघू तिच्याकडे मागे मी आणि माझा पाय ओढत होतं कोणतरी आणि मला इतकं की फोन करून कोणाला तरी बोलून घ्यावं 5 मिनिटात की मला श्वास थांबला होता. आई आई करून असं बोलायला सुद्धा आवाज येत नव्हता आणि ती माझ्या मागे थांबली होती ना की मला दिसली. अंधारात कशी काय दिसली मला काय माहिती, पण दिसली मला. मी टॉर्चच्या वेळेस लावल्या ती पूर्ण गायब झाली परत. हे 2दा-3दा प्रसंग असं घडला आणि रेग्युलर हे प्रकार घडतातच आहे मला. दिवस असू, रात्र असू, दुपार असू, त्या घरात हे प्रकार घडतातच. आणि त्या त्रासाला कंटाळून शेवटी मी रूम चेंज केली आणि दुसरीकडे जाऊन राहिले. आता मी त्या त्रासातनं पूर्ण मुक्त आहे. फक्त मला सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्यावेळेस आपण एखादा फ्लॅट घेतो, तो फ्लॅट घेताना तिथे आधी काय घटना घडल्यात त्या तात्काळून बघा. त्याशिवाय ती रूम ताब्यात घेऊ नका. भले तुमचा तिथे जीव जाऊ शकतो, जीवाला धोका असल्यामुळं. त्यामुळं तुम्ही पैशाकडे बघू नका. आधी तिथं काय घटना घडल्यात का त्या पहिल्यांदा विचारपूस करून घ्या आणि मगच ती रूम ताब्यात घ्या. ज्यावेळेस मी घरमालकांना त्यावेळेस विचारलं होतं ना अशी घटना घडली, तर त्यांनी सांगितलं हो घडली होती. म्हणलं काका तुम्ही का नाही सांगितलं? त्यामुळे माझा पण जीव जाऊ शकतो ना. किंवा ही रूम जर मी सोडली आणि दुसरी कोण आली तर तिचा पण जीव जाऊ. अशा रूम तुम्ही शुचिभूत करून घ्या म्हणलं, ब्राह्मणाकडून वगैरे विधी करून घ्या. म्हणजे शांत होईल सगळं. तिथं काय प्रेतात्मा भटकत असं झाला असेल ना त्या मुलीचा मर्डर, तर तिथं तो प्रेतात्मा भटकतोय त्याच्यातनं मुक्तता मिळेल ना. दुसऱ्याचा कुणाचा जीव जाणं आणि तुम्हाला 4 पैसे महत्त्वाचे वाटतात का? एखाद्याचा जीव जाईल आणि त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल ह्याची कल्पना नाही का तुम्हाला म्हणलं. तर त्यावेळेस मी रूम सोडली. नंतर काय तिथे झालं काहीच माहिती नाही. पण मी खूप घाबरले होते आणि 8 दिवस पूर्ण तापाने फणफणले होते. मम्मीनी मला दर्ग्यात नेलं. मग तिथं त्यांनी जी विभूती दिली ती लावल्यानंतर मला थोडं शांत वाटायला लागलं. परत मी तिकडे फिरकले पण नाही आणि जाणार पण नाही. आता सगळं आहे ना व्यवस्थित? आता काय प्रॉब्लेम वगैरे होत आता व्यवस्थित आहे. मी आता जिथे राहते ना तिथं खूप छान चाललं. रूम चेंज केल्यापासून त्या नवीन रूम मध्ये आलात तुम्ही, हां. तोपर्यंत किती टाइम लागला तुम्हाला रिकवर व्हायला? तिथं असं काही घटनाच घडल्या नाही आणि घडत पण नाही, नाही नाही, आता. तिथं नवीन रूम हां, मध्ये थोडंसं आहे ना, आल्यानंतर मी शांत झाले. मन एकदम शांत, टेन्शनमध्ये की इथं पण काय घडते का असं भीती होती माझ्या मनामध्ये. तर तिथं काही असं काहीच म्हणजे किती दिवस लागले तुम्हाला व्यवस्थित स्टेबल व्हायला? तरी मला ना 3 महिने लागले. मी तिथे सवयच लागली होती ना वर्षभरात मला. रात्रभर जागायची कोण मागे आणि दार कंटिन्युटी 2.5 ते 3 हा अर्धा तासाचा जो पिरियड आहे ना, रोजच्या रोज तिथं कडी वाजवल्या जायची, रोजच्या रोज न चुकता. मग तुम्ही कुठल्या बाबांना वगैरे विचारलं का लगेच इन्स्टंट तुम्हाला नाही का रिझल्ट भेटायसाठी तिथल्या जवळपास? हां, मग मी दर्ग्यात घेऊन गेली होती. आपल्या दर्ग्याचं नाही, तिथलं जवळपास कोणाला विचारलं होतं कधी तुम्ही? अपार्टमेंटमध्ये अशी घटना घडली होती नाही, तुम्हाला. अपार्टमेंट मध्ये नाही, कुठल्या बाबांना असं विचारलं होतं की ज्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे, हां, हां. जे ब्लॅक मॅजिक म्हणा किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टींचं जे करतात, त्यातल्या कुठल्या व्यक्तीला तुम्ही विचारलं होतं का तिथल्या जवळपास? हो, तर त्यांनी मला आणि मम्मीला ज्यावेळेस आम्ही विचारलं ना,
त्यावेळेस त्यांनी एक माहिती अशी दिली, कॅम्प साईडला आहेत ते बाबा. तिथे गेलो होते. एक ॲड्रेस मम्मीने विचारून काढला होता मैत्रिणीकडून. तिथे आम्ही गेलो त्या ऑफिसमध्ये. तर त्यांनी काय सांगितलं, एखादी व्यक्ती तिचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर तिचा तिथे आत्मा भटकत असतो, कारण तिचा तिथं जीव अडकलेला असतो. आणि तिथं जीव अडकलेला असताना ती कुणालाही तिथे येऊन देऊ शकत नाही आणि राहून देऊ शकत नाही. आणि ती व्यक्ती तिथं राहिली ना, म्हणजे माहिती असून सुद्धा आता एखाद्या घटना तिथं घडती आहे, तर आपल्याला नॅचरल समजून घ्यायचं नाही, ते काहीतरी विचित्र आहे असं समजून ती रूम सोडायची. कारण तिथं तो प्रेतात्मा भटकत असतो आणि त्याला ती जागा माझी जागा आहे. आता साधी सिंपल गोष्ट, मी या खुर्चीवर बसली आहे आणि मी 5 मिनिटासाठी पाणी प्यायला गेली आहे, नॉर्मल गोष्ट. आणि माझ्या खुर्चीवर कोणतरी येऊन बसतं, तर आपल्याला किती राग येतो. नॉर्मल गोष्ट आहे. त्या प्रेतात्म्याचा तिथं जीव अडकलेला असतो आणि आपण त्या जागेमध्ये राहतोय, त्यामुळे ते पेटलेलं असतं आणि ते आपला जीव घेण्यापर्यंत ते तू जातोय का नाही, थोडं पद्धतीने कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो त्रास देत असतो. असं शाडो, मागे येऊन उभं राहणं, हसणे, पाय ओढणे, गळा दाबणे, ह्या पद्धतीने तो प्रेतात्मा आपल्याला त्रास देत असतो. आणि आपल्याला वाटतं की हे काही नॉर्मल आहे, असं नॉर्मल समजायचं नसतं. आणि कधी पण त्या फ्लॅटमध्ये ना, रूमच्या बाहेर खिडकीच्या मागे लिंब असे मोठे हे असतं ना, टोपली, हां. हळद, कुंकू, त्याला बापरे! टाचणी, बिबवा, नारळ, असं मी म्हणले हे असं कोण टाकतंय. आणि मी कसं आधुनिक संस्कृतीतली मुलगी, आणि हे पाहून मी कधी विश्वास ठेवला नाही या गोष्टीला. पण आता ह्या रूममध्ये आल्यापासून असं लिंबू म्हणा, का अंगारात उपर असले प्रकार. आणि हे कोण करते, त्या घरमालकाची आणि कुणाची तरी खुन्नस असू शकते, पण ती खुन्नस माझ्यावर निघली. भाऊकीतली असू शकते किंवा त्याच्या कोण फ्रेंड बरोबर, सर्कलमधले हो. असू शकते ना, त्याला बळी तुम्ही पडलात. बळी मी पडले. पण माझं एक म्हणणं आहे की अजूनपर्यंत तिथं कोण गेले राहिला ते मला माहीत नाही, पण शक्यतो रूम घेताना हा विचार करून घ्यावा प्रत्येकाने, एवढीच मला नम्र विनंती. बरं. तर मित्रांनो, हे होते राणी मॅमसोबत घडलेला अनुभव आणि घर घ्यायच्या वेळेस काय गोष्टींची खात्री केली पाहिजे. आज हे आपल्याला त्यांच्याकडनं माहीत पडलेलं आहे. आम्हाला तर या व्हिडिओतनं खूप काही शिकायला भेटलं आहे. तुम्हाला काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मॅमसारखंचही तुम्हाला जर आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे आणि इंस्टाग्रामची आय डी दिलेली आहे. नक्की तुम्ही आम्हाला तिकडे जाऊन DM करू शकता. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.